नियमितपणे खजूर खाण्याचे फायदे. नंबर 1. ड्रायफ्रुट्समुळे शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. या ड्रायफ्रुट्समध्ये खजूर शरीराकरता मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरतात. यामध्ये फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे शरीराला जास्त प्रमाणात ऊर्जा मिळते. यामुळेच दररोज निदान 2 तरी खजूर आवश्यक खावेत. नंबर 2. हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा खजूर खाणे खूपच फायदेशीर आहे. खजुरातील पोषक गुणधर्मामध्ये हृदय मजबूत आणि निरोगी बनवण्याचे सामर्थ्य आहे. खजूर खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य मोठ्या प्रमाणात सुधारते. नंबर 3. रक्तामधील कोलेस्ट्रॉलची वाढती पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खजूर खाणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. दररोज खजुराचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊन कोलेस्ट्रॉल नियंत्रित होतो. तर ज्यांना रक्तात कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांनी तर खजुराचे सेवन आवश्यक केलेच पाहिजे. नंबर 4. खजुरात कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते. त्यामुळे त्याच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. नंबर 5. खजुरामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. खजुराचा मनावरही चांगला परिणाम होतो आणि त्यामुळेच मेंदूचा विकास आणि मेंदूचे आरोग्य चांगले राहते. नंबर 6. खजुरामध्ये फ्रक्टोज ही साखर असते. साखर न वापरता पदार्थामध्ये गोडवा येण्यासाठी खजुराचा वापर आरोग्यदायी ठरतो. आहारातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी खजुराचा उपयोग केल्याने वजनही आटोक्यात राहते. तुम्हाला एखादा पदार्थ साखरेशिवाय किंवा गुळाशिवाय बनवायचा असल्यास त्याऐवजी तुम्ही खजुराचा वापर करू शकता. नंबर 7. खजूर खाल्ल्याने थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. खजूर हे पौष्टिक आणि ऊर्जेने भरलेले ड्रायफ्रुट्स आहे, जे नियमित खाल्ल्यास शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहते. तसेच रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढते. नंबर 8. अनेकदा सर्दी खोकल्यामुळे लोक हैराण होऊन जातात. ही लक्षणे दूर करण्यासाठी खजूर खूपच प्रभावी आहे. यामध्ये असलेल्या सर्व पोषक घटकामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि सर्दी खोकला टाळता येतो. नंबर 9. बद्धकोष्ठतेच्या समस्येने अनेक लोक मोठ्या प्रमाणात हैराण होतात. तर अशा परिस्थितीत तुम्ही प्रथिने आणि फायबरने समृद्ध असलेले खजूर खावे. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळू शकतो. म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी काही खजूर पाण्यात भिजवून सकाळी खावे. यामुळे तुमची चयापचन क्रिया व्यवस्थित होते आणि बद्धकोष्ठतेचा त्राससुद्धा जाणवणार नाही. नंबर 10. गरोदरपणात नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी खजूर खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. तसेच प्रसूती दरम्यान कळातल्या वेदनांमुळे आलेला अशक्तपणाही खजुरांचा आहारात समावेश केल्याने दूर होतो. त्यामुळे गरोदरपणात सुद्धा खजूर खाणे हे खूपच फायदेशीर ठरणार आहे. नंबर 11. खजुरामधील क जीवनसत्वामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होते. तसेच त्वचा उजळते. आणि खजुरातील ब जीवनसत्वामुळे केस गळती रोखण्यास खजुराचा नक्कीच उपयोग होतो. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात खजुराचा वापर नक्की करा. नंबर 12. खजुरात लोहाचं प्रमाण जास्त असते. त्यामुळे नियमित खजूर खाल्ल्याने हिमोग्लोबिनचं प्रमाणसुद्धा वाढते. रोजच्या आहारात खजूर खाल्ल्यास ॲनिमियाचा धोकासुद्धा टळतो. नंबर 13. खजुरांमध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरसचा फायदा हाडांचं आरोग्य सुधारण्यासाठी होतो. तसेच हाडं मजबूत ठेवण्यासाठी खजुरांचा उपयोग होतो. खजूर नियमित खाल्ल्याने हाडांचा विकाराचा धोका टळतो. तर ज्यांची कंबर दुखत असेल, हातपायांमध्ये खूप विकनेस आला असेल, त्यांनी तर दररोज 4 खजूर आवर्जून खाल्लेच पाहिजे. नंबर 14. तुम्ही दररोज सकाळी फक्त 2 खजूर जरी खाल्ले तर त्याचा काही दिवसातच त्याच्या शरीरावर प्रचंड सकारात्मक परिणाम दिसून येतो. तसेच खजूर खाल्ल्याने थकवा येत नाही, चालताना किंवा पळताना दम लागत नाही, तसेच विकनेससुद्धा येत नाही. नंबर 15. खजुरामध्ये आयर्नची मात्रा खूप जास्त असते. आपल्या शरीरामध्ये आयर्नची मात्रा कमी असल्यास आपल्या शरीरात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आजार उद्भवतात. जसं की ॲनिमिया, दम लागणे, थोडंसं चाललं की धाप लागणे, विकनेस येणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे यासारखे आजार आपल्याला जाणवतात. यामुळे दररोज आहारात खजुराचे सेवन आवश्यक केलेच पाहिजे. तसेच नियमितपणे खजुराचे सेवन केल्याने अशुद्ध रक्त शुद्ध होण्यास देखील मदत होते. तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जरूर जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.